भूमी सकाळी उठून आहे ना त्याच्यामध्ये खडे बिडे बघ बर का. चवळी भिजायला घातली. हे पाणी फेकून देऊ नको बर का. हे पाणीच वापरायची. चवळी हवं चवळी भिजत घातली ना तर हा भात ठेवून द्यायचा फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये ठेवून? हा फ्रीज मध्ये ठेवून दे. पातळ चवळी करायची ना मम्मी? हा थोडी पातळच करायची. अहो मोठी बाटलीच ठेवायची ना भरून. पण मग नको सकाळची लाईट टीम पण असते. पाणी लवकर टाकत आणि मशीन चालू केली नाही का ग. पाणीच नाही मशीन मध्ये. पाणी कमी करत होते. पाणी टाकून द्यावं लागेल. भूमी माझा फोन कुठे आहे ग. काय माहिती कुठे ठेवला तुम्ही. किचन वर बघ नाही तर पाणीवर बघ. हा हे बघा चालले बर का मी. वरती झोपताय का? गुड नाईट मम्मी. हा गुड नाईट. मम्मी गुड नाईट. हो गुड नाईट. अगं ऐक ना सकाळी दूधवाला येईल 6 वाजता. लवकर उठा बर का. हा मम्मी. आता आवरून झालं बाई. येतं कधी पोरं येतील काय माहिती. उद्या पोरं आले तर बरं होतील. अगं बाई ग. लाईट बंद करून टाकते. चल पिऊ झोपायला. आणि मम्मी मशीन बंद करा आणि लाईट पण बंद करा. चल पाण्याची बॉटल घे. तू इथं बस पिवडे माहितीये का. तुला सण तीनदा पाहायचं. तुला बिछाना टाकून. हा दोघी मिळून टीव्ही सकाळी ना अशी चादरी संग टाकला मी. हे नव्हते ना उचलायला. हा माझी सकाळी लवकर उठायच्या आणि सकाळी चवळीचीच भाजी बनवायची ना. अलार्म लावा मला वाजतच नाही कधी कधी तर. गप तू फोन केल्यावर पण उठत नाही. झोपेत असते का मी. आता तुम्ही खालीच झोपणार आहे ना. हो झोपणार मला सकाळी. अलार्म तुमच्या पण याच्यात लावते माझ्या पण याच्यात लावून दोघी पण उठून जाऊ. अगं रोज वरतून तुला फोन करते ना त्याच्यामुळे सवय झाली आहे ना. बोलले गेलं तेच. पिऊला पण आज इथेच दिले. चल पिऊला तिला पण. पिऊ पाण्याची बॉटल घेतली ना आपल्याला. हा ती मागे ठेवली. करू का लाईट बंद? हा कर. ही पण झोपून जाईल एकदा. तू थोडंफार कर बरोबर. पंखा किती वेळ लावू. फुल कर पंखा. मच्छर लय येत ना इथं. गुड नाईट लावला 5 मिनिट. कर का बंद लाईट? हा कर. बघते आता संदीपला फोन करून. कधी येते कधी नाही. जर तुम्हाला पोलीस सीबीआय कस्टम्स किंवा न्यायाधीश असल्याचा दावा करणारा अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येत असतील तर घाबरू नका. कळवा. फोन तर उचल. केव्हाची फोन करते. रात्री काय फोन उचलत नाही. आता मी झोपून घेते. झोपच नाही येते ना. आज काय माहिती दिवसच खराब गेला. करमलंच नाही अजिबात. ही बघ ना हिचं किती भारी आहे ना. जाईन तिथं गुडूकडे झोपून घेते. आणि हे तर किती दिवस झालं गेलेले. आज तरी लवकर येणार होते. आज पण नाही येणार. काय माहिती कधी येणार. ते म्हटले होते ना येणार आहे करून. काय माहिती. दिवसाचं काहीच नाही वाटत. रात्रीचाच दिवस जात नाही. रात्रीची रात्र संपत नाही. सकाळ पण लगेच होते मग. हा ना झोपच पूर्ण होत नाही माझी. हिचं काय कधी पण उठली दिवस आहे. तिचीच रात्र. ही गेली बघा निघून. चल मग आता आपलं पण झोपून घेऊ. ती आपल्या पायांच्या मध्ये येणार आहे 100%. झोपण तिला खाली फरशीवर झोपण नाही लागत. बापरे 1 वाजले हो. कसं टाइम गेला ना. आता सकाळचे 5 लवकर वाजणार. तेच ना. असंच होणार. आणि झोप तर काही येणार नाही. पण बायांचं किती अवघड असतं ना. नाही ग माणसांचं पण अवघड असतं. आपण तर फक्त घरातलं काम करतो. त्यांना बाहेरचं करायचं असतं. बाहेरचं करून घरातलं पण करायचं असतं. वरून कितीतरी त्यांना टेन्शन असतं. हा ते तर आहेच.
पण शेवट बायकांचं पण जगणं अवघडच आहे. नाही ग, हे असंच चालू राहणार आहे. आता तर आपल्या आयुष्याला खरी सुरुवात झाली. ते तर आहे, अजून अख्खं आयुष्य पडलंय. ते तर आहेच, हे तर चालूच असणार आहे. जाऊ द्या, घ्या झोपून. समजून मग काय करायचं आता? थांब, आपण मम्मीकडे जाऊ. पटकन मम्मीला फोन करायला घेतला नाही येत घरात. मम्मीचा आवाजच, मम्मीचा फोन नाही लागत आहे. चला आपण बोलवायला जर आपण सेफ्टीचा विचार करूया. मला खूप भीती वाटू राहिली आता. मम्मी, मम्मी उघडा दरवाजा. कोण आहे तू? काय ग? मी उघडा ना दरवाजा. अगं बाई ग, काय झालं? काय घडते? हा काय ग? हा काय झालं? कोण आलं? अगं बाई ग, थांब मी आले, चल बघते. चल अगं पडेल मी. अगं हात सोड ना माझा, घाबरू नका ना, मी आहे ना, आहे मी, घाबरू नका तुम्ही. थांब मी लाईट लावते. काय झालं घाबरलं तुम्हाला? कोण आहे रे? कोण दरवाजा ठोकतो? थांब बघते तुझ्याकडे मी. कधीच दरवाजा ठोकतो रे? कोण आहे तू? सांग, तुला थांब दाखवते आता काय करायचंय ते. चल गे, दरोडे खोलून दाखवते मी काय करायचंय आता. चला ग, मी बघते काय करायचं त्याला, दरोड्या खोराला. त्याला ना पाणी करून थांब, मिरचीचं पाणी करते. घाबरू नका अजिबात, मी आहे ना. घाबरू नको रे तू, मी आहे ना. कशाला घाबरते? कसं मिरचीचं पाणी करते बघ, त्या डोळ्यावर थोबडा वरते. आता बघ कसं मिरचीचं पाणी वरतून देते. थांब त्याला दाखवते, त्याला दाखवते मी. घाबरू नका भरपूर जण असू शकतं. मी खिडकीतून बघते ना. बघ मी अजिबात घाबरायचं नाही अजिबात. मी आहे तुमच्या सोबत. मी घाबरायचं नाही, तू घाबरायचं नाही. बघते मी तू दरोडे करून काय करतो. हा आपण त्याच्या तोंडावर मिरचीचं पाणी फेकू. ले माझला काय दरोड्या खोरा. हा बायकांना एकटं बघून येतो. थांब, त्या डोळ्यात मिरचीचं पाणीच वतते आता. थांब आता. पण मम्मी, आपल्याला तो दरवाजा नाही खोलायचा आहे ना. अगं थांब ना, मी खिडकीतून पाणी वाचणार आहे. दरवाजा कशाला खोलायचा? पण मम्मी आता आवाज येत नाही, गेला असेल तो आता. अगं मला माहितीच होतं तो निघून जाणार आहे. कसं काय मम्मी? तुम्हाला कसं काय माहिती तो निघून जाणार आहे? अगं पोरीनो, आपण मिरचीचं पाणी केलं ना, ते ऐकलं त्यांनी, त्याच्यामुळे तो निघून गेला. आणि हा बघा, तुम्हाला एक सांगणे, तुमच्यासारख्या मुलींनी घाबरलं नाही पाहिजे, कारण की आपण मुली अजिबात कमी नाहीये. हे बघा, तुम्हाला माझं एक सांगणे, मुलींचे देवी स्वरूप घेतलं ना तर त्या कोणालाच सोडू शकत नाहीये. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पूर्ण आमच्या वाकचौरे फॅमिलीचा हा व्हिडिओ आवडला असेल. आता आमची घड्याळात 3 वाजलेले. हा व्हिडिओ आम्ही फायनल शूट केलेला आहे सगळ्यांनी एकत्र जागून. मला तुमच्या सगळ्यांना हे सांगायचे, सगळ्या ताईंना, सगळ्या बहिणींना, की तुम्ही सुद्धा असंच जागृत राहा. कधीही कोणीही अपरात्री असं दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही दरवाजा खोलू नका.
ओके, हे सगळं तुमच्यासाठी आम्ही केलेलं आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं अजिबात विसरू नका. चला तर मग बाय बाय.